नमस्कार मित्रांनो, तुमचं या ठिकाणी स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी पुणे महानगरपालिका जी भरती आहे, पुणे महानगरपालिका भरतीमध्ये क्रियापद या टॉपिकवर मागील परीक्षेत आलेले प्रश्न तसेच या टॉपिकवरचे संभाव्य प्रश्न हे सर्व घेऊन या ठिकाणी आपण आज आलेला आहे। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही मनपा भरतीसाठी व्हॉट्सअपचा जर ग्रुप जॉईन केला नसेल तर 8010457760 या नंबरवर मला मनपा भरती असा मेसेज करा, मी तुम्हाला त्या ग्रुपला जॉईन करून घेणार आहे। तर आताच आपण सुरू करूया आपल्याला आलेले क्रियापद या टॉपिकवरचे महत्त्वाचे प्रश्न। तर मित्रांनो, क्रियापद हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असतो आणि परीक्षेमध्ये याच्यावर नेहमी प्रश्न येत असतात। तर आपला पहिला प्रश्न आहे, राम पुस्तक वाचतो या वाक्यातील आपल्याला क्रियापदाचा काय प्रकार ओळखायचा आहे। तर या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे, सकर्मक क्रियापद, सहाय्यक क्रियापद, अकर्मक क्रियापद, प्रायोजक क्रियापद। तर या क्रियापद टॉपिकवर जो उत्तर आहे याचं राम काय आहे, सकर्मक क्रियापद आहे, कारण की पुस्तक काय या ठिकाणी आहे कर्म, पुस्तक क्रियापद असल्यामुळे या ठिकाणी हे सकर्मक क्रियापद आहे। तर पुढचा प्रश्न बघूया, पुढीलपैकी सकर्मक क्रियापद या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। मी पेरू खातो, बाळ हसते, रमेश जात आहे, त्याला खवखवते। तर मित्रांनो, मी पेरू खातोय या ठिकाणी कर्म कोणता आहे, पेरू। सकर्मक म्हणजे कर्मासहित, कर्मासहित जो वाक्य असते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात। आणि अकर्मक म्हणजे ज्या प्रश्नामध्ये कर्म नसते, उदाहरणार्थ बाळ हसते हे अकर्मक क्रियापद आहे, या ठिकाणी कर्म आहे का, नाही, हे अकर्मक क्रियापद आहे। रमेश जात आहे या ठिकाणी जात कुठं कर्म थोडी आहे, म्हणजे या ठिकाणी कर्त्याकडून फक्त क्रिया होत आहे, मात्र कर्म या ठिकाणी नाही, म्हणून हे सुद्धा काय अकर्मक क्रियापद आहे। तर त्याला खवखवते, तर या ठिकाणी त्याचा भाव झालेला आहे, म्हणून अशा क्रियापदाला भावकर्तृक, अशा क्रियापदाला काय भावकर्तृक क्रियापद असं या ठिकाणी काय म्हटलं जाते, काय म्हटलं जाते, भावकर्तृक क्रियापद असं म्हटलं जाते। सॉरी, इथं पाहिजे। तर या ठिकाणी योग्य उत्तर काय, मग मी पेरू खातो। पुढचा जो प्रश्न आहे, खालील प्रश्नात दिलेल्या वाक्यातील आपल्याला क्रियापदाचा काय प्रकार ओळखायचा आहे। सुधा घाईघाईने जात होती, बघा या ठिकाणी परत प्रश्न आपल्याला आलेला आहे, मागील परीक्षेचे प्रश्न आलेले आहेत। या ठिकाणी काय आहे, सुधा घाईघाईने जात होती, इथं कर्म आहे का, नाही, ती जात आहे। कसं जात आहे, या ठिकाणी घाईघाईने जात होती, तर या ठिकाणी सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, द्विकर्मक क्रियापद। तर या ठिकाणी द्विकर्मक म्हणजे 2 कर्म, या ठिकाणी कोणतं आहे, इथं अकर्मक क्रियापद आहे। इथं सुधा तर आहे आणि जात होती घाईघाईने, घाईघाईने हा शब्द काय आहे, घाईघाईने हा शब्द क्रियाविशेषण आहे, इथं हे कर्म नाही आहे, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर काय अकर्मक क्रियापद आहे। तसंच मित्रांनो, या ठिकाणी आपण भारतीय स्वातंत्र्याचा 75वा दिवस म्हणून या ठिकाणी आपण सर्व कोर्सेसवर आपल्या 66% मेगा सूट या ठिकाणी दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2000 रुपये जी आपली 6 महिन्याची फीस आहे ती बॅच फक्त तुम्हाला इथं 500 रुपयामध्ये मिळणार आहे। किती रुपयामध्ये, 500 रुपयामध्ये। ही रक्षाबंधन आणि अमृत महोत्सव निमित्त ऑफर आहे। यामध्ये तुम्हाला कोणकोणते वेगवेगळे कोणताही एक कोर्स तुम्ही जॉईन करू शकता, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती, पशुसंवर्धन, ग्रामसेवक आणि अंगणवाडी। पुणे मनपा ही बॅच सुद्धा मित्रांनो तुम्हाला 500 रुपयामध्येच या ठिकाणी मिळणार आहे। 2 महिन्याच्या व्हॅलिडिटीसाठी ही ऑफर सुद्धा तुम्हाला किती, 15 ऑगस्टपर्यंतच आहे। यामध्ये तुम्हाला काय काय फॅसिलिटीज आहेत बघा, लाईव्ह क्लास असतील तुम्हाला, या ठिकाणी मोफत नोट्स, या ठिकाणी जेवढे 5-6 विषयाच्या नोट्स आहेत त्या तुम्हाला मोफत भेटतील, मोफत टेस्ट सिरीज भेटतील, प्रत्येक परीक्षेच्या त्या विषयाच्या त्या नोट्स त्यांना फ्रीमध्ये मिळणार आहेत। या ठिकाणी सर्व विषयाचे क्लास आहेत, तुम्हाला विषयानुसार स्वतंत्र शिक्षक, एक शिक्षक एकच विषय शिकवणार आहे आणि जुन्या प्रश्नपत्रिकेचं सोल्युशन सुद्धा मिळणार आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं, डबल अकॅडमीचं जे ॲप आहे, डबल अकॅडमीचं ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोरवरून किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तेथूनही तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। मित्रांनो, हे सर्व लेक्चर्स लाईव्ह असतील आणि नंतर तुमच्या वेळेनुसार हे तुम्ही कधीही या ठिकाणी काय पाहू शकता। तर ह्या ज्या 599 रुपयाच्या नोट्स आहेत या बॅचसोबत ई-बुकच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सर्व फ्री आहेत। आणि ज्यांना बॅच जॉईन करायची नसेल, तुम्हाला अत्यंत कमी टायमात अभ्यास करायचा असेल, तर ह्या शॉर्ट नोट्स काढलेल्या आहेत, या तुम्हाला 599 रुपयेमध्ये तुम्ही काय घरपोच मागवू शकता। इतर सर्व परीक्षेच्या सुद्धा नोट्स उपलब्ध आहेत, त्या परीक्षेच्या वेगवेगळ्या नोट्स या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत। तर चला आपण बघूया आपला पुढचा प्रश्न। या ठिकाणी कोणता आहे, अकर्मक क्रियापद आहे। खालील कोणत्या वाक्यात अकर्मक क्रियापद आहे। तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला कोणत्या वाक्यात अकर्मक क्रियापद आहे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। अकर्मक म्हणजे काय की ज्यात कर्म नाही, मी रस्त्यात पडलो हे अकर्मक क्रियापद आहे, कारण अनुराग निबंध लिहितो, अनुराग काय लिहितो, निबंध, निबंध काय झालं, कर्म,
कर्मसुद्धा दोन प्रकारचे असतात, एक प्रत्यक्ष एक अप्रत्यक्ष. अजय लाडू खात आहे, गवडी धार काढतो, म्हणजे हे तीन या ठिकाणी काय आहेत कर्म. मी रस्त्यात पडलो, हे काय आहे अकर्मक क्रियापद आहे. पुढचा प्रश्न आहे तो खुर्चीवर बसला. या वाक्यातील क्रियापदाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. अकर्मक, सकर्मक, विधानपूरक आणि अनियमित. तर मित्रांनो तो या ठिकाणी कशावर बसलेला आहे, खुर्चीवर बसलेला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय कमेंटमध्ये सांगायचं आहे, किंवा या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या शेवटी आपण ते सांगणार आहे. अकर्मक आहे, सकर्मक आहे की विधानपूरक आहे की अनियमित. विधानपूरक हा क्रियापदाचा प्रकार नसतो. ठीक आहे. 6वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते अकर्मक क्रियापद आहे. पडणार, पड, पडला, पडलो. तर मित्रांनो या ठिकाणी अकर्मक क्रियापद तुम्हाला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी पड काय या ठिकाणी हे आहे सिद्ध शब्द आणि हा आहे धातू. पड काय आहे धातू आहे. तर त्यामुळे अकर्मक क्रियापद कोणता या ठिकाणी पडलो. पडलो हे काय या ठिकाणी अकर्मक क्रियापद आहे 4 नंबरचं. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी खालीलपैकी अकर्मक क्रियापद ओळखा. परत तोच प्रश्न या ठिकाणी शरद आंबा खातो. आंबा काय आहे कर्म, म्हणून यात कर्म आहे. पोलिसांनी चोराला पकडले. राधा मोठ्याने हसते. कालिदासने नाटक लिहिले. तर या ठिकाणी पोलिसांनी चोराला पकडले, चोर काय कर्म, नाटक काय कर्म. या ठिकाणी राधा मोठ्याने हसते. मोठ्याने काय आहे क्रियाविशेषण शब्द आहे. जे हसण्याची क्रिया कशा प्रकारे होते ते सांगितलेलं आहे, म्हणून ते क्रियाविशेषण आहे. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण म्हणतात. तर या ठिकाणी अकर्मक क्रियापद कोणतं आहे, तर राधा मोठ्याने हसते याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर. आजीने नातीला गोष्ट सांगितली. या ठिकाणी क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. एकूण क्रियापदाचे भरपूर असे प्रकार आहेत, तर त्यातला एक प्रकार आपल्याला बघायचा आहे. आजीने नातीला गोष्ट सांगितली. मित्रांनो या ठिकाणी नाती क्रियापद हे आहे कर्म आहे आणि गोष्टसुद्धा काय कर्म आहे. तर मित्रांनो हे जे वाक्य आहे द्विकर्मक क्रियापद आहे. कोणतं द्विकर्मक क्रियापद आहे. या ठिकाणी 2 कर्म आहेत. किती 2 कर्म असल्यामुळे हे द्विकर्मक क्रियापद या ठिकाणी आहे. यातील एक प्रत्यक्ष कर्म आहे, एक अप्रत्यक्ष कर्म आहे. खालीलपैकी उभयविध असलेले क्रियापद कोणते. तर मित्रांनो या ठिकाणी उभयविध म्हणजे असं क्रियापद की जे सकर्मक पण असते आणि अकर्मक पण असते. सकर्मक पण असते आणि अकर्मक पण असते. तर यातील आठव आणि लोट हे दोन्ही क्रियापद हे काय सकर्मक आहेत आणि अकर्मक सुद्धा आहेत. हे क्रियापद काय सकर्मक आणि अकर्मक सुद्धा या ठिकाणी क्रियापद आहेत. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे तो काम करीत आहे. तर या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. संयुक्त क्रियापद, शक्य क्रियापद, प्रायोजक क्रियापद आणि उभयविध क्रियापद. तर मित्रांनो या ठिकाणी तो काम करीत आहे या ठिकाणी जे क्रियापद आहे करीत आहे हे जे क्रियापद आहे या क्रियापदाचा जो प्रकार आहे तो या ठिकाणी आहे संयुक्त क्रियापद. कारण की करीत आणि आहे हे दोन्ही शब्द काय कॉमन आहेत, जोडलेले आहेत, म्हणून हे संयुक्त क्रियापद या ठिकाणी आहे. त्यातला पुढचा प्रश्न आहे संयुक्त क्रियापद म्हणजे काय. पुरुदंत अधिक धातू साधित, प्रायोजक क्रियापद अधिक शक्य क्रियापद, धातू क्रियापद अधिक क्रियादर्शक शब्द, धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद. तर मित्रांनो धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद याचं काय योग्य उत्तर आहे. संयुक्त क्रियापद म्हणजे धातू साधित काय असतो, पहिले वरच्या वाक्यात आपण पाहिलं की त आहे, हे जे आहे धातू साधित त आणि आहे हे काय सहाय्यक क्रियापद, असं मिळून या ठिकाणी काय हे क्रियापद घडते. पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. अभिषेक पुस्तक वाचत आहे. अभिषेक पुस्तक वाचत आहे या ठिकाणी आपल्याला हा क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. अभिषेक करता आहे, पुस्तक कर्म आहे आणि वाचत आहे काय क्रियापद आहे. तर या ठिकाणी क्रियापदाचा प्रकार जर ओळखायचा म्हटला तर या ठिकाणी सकर्मक, अकर्मक. तर या ठिकाणी हे क्रियापद जे आहे सकर्मक क्रियापद आहे, कारण की या ठिकाणी पुस्तक काय कर्म, या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून हे काय क्रियापद आहे, सकर्मक क्रियापद आहे. आणि या ठिकाणी वाचत आहे जर म्हटलं तर या ठिकाणी हे संयुक्त क्रियापद सुद्धा या ठिकाणी होते. तर या ठिकाणी दोन्ही उत्तर तुम्ही लिहू शकता. या ठिकाणी दोन्ही ऑप्शन टाकले गेलेले आहेत, त्यामुळे इथं प्रॉब्लेम आहे. चला पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मुले मैदानावर पळत होती. या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न आहे या ठिकाणी पळत गेली, मुले मैदानावर पळत गेली. या ठिकाणी आपल्याला शक्य क्रियापद आहे का नाही, उभयविध आहे का नाही, संयुक्त सहाय्यक आहे का नाही.
तर या ठिकाणी कोणतं क्रियापद आहे आपल्याला सांगायचं आहे, मुले मैदानावर पळत गेली. तर या ठिकाणी जे क्रियापद आहे, या क्रियापदाचा जो प्रकार आहे पळत गेली, हा क्रियापदाचा प्रकार आहे संयुक्त क्रियापद आणि याला सहाय्यक क्रियापद सुद्धा आहे. म्हणजे बघा, अधिक गेली, अधिक गेली हे या ठिकाणी काय आहे, क्रियापदाचा प्रकार आहे या ठिकाणी संयुक्त आणि सहाय्यक क्रियापद. म्हणजे याला सहाय्यक नाही म्हटलं चालते, आपण संयुक्त क्रियापद असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, कारण की सहाय्यक क्रियापद गेली आहे, दोन्ही शब्द त्यात असतात. चला, खालीलपैकी कोणतं वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते आहे? मुलांनी शिस्त पाळली पाहिजे, संयुक्त क्रियापद. येताना थोडे कागद घेऊन ये, मधू खेळताना पडून आला, देणाऱ्याने देत जावे. देणाऱ्याने देत जावे म्हणजे या ठिकाणी असे दोन शब्द पाहायचे आपल्याला की ज्यांच्यामुळे काय झालेलं आहे, संयुक्त क्रियापद या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी देणाऱ्याने देत जावेचा अर्थ काय ठिकाणी होतो की हा एकच शब्द आहे. मधू खेळताना पडून आला, पडला आणि नंतर तो आला. कागद घेऊन ये, घेऊन ये आणि पाळली पाहिजे म्हणजे या ठिकाणी काय, या मुलांनी शिस्त पाळली पाहिजे, दोन्ही शब्दाचा अर्थ काय या ठिकाणी एकच होत आहे. म्हणून या ठिकाणी काय झालेलं आहे, 1 नंबरचं उत्तर काय या ठिकाणी योग्य आहे. पुढचा शब्द आहे गटात न बसणारा शब्द ओळखा. यंदापेक्षा थोडासुद्धा खाली बसणे, जाण्यापेक्षा. तर मित्रांनो, हे सगळे अव्यय आहेत, शब्दयोगी अव्यय आहेत. मात्र या ठिकाणी बसणे हे काय या ठिकाणी क्रियापद असल्यामुळे या ठिकाणी हा वेगळा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे परीक्षेमध्ये. पुढचा प्रश्न आहे सुज्ञास अधिक सांगणे नलगे. सुज्ञास अधिक सांगणे नलगे हा जो प्रश्न आहे, या ठिकाणी आपल्याला काय क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. अनियमित क्रियापद, शक्य क्रियापद, प्रायोजक क्रियापद आणि भावकर्तृक क्रियापद. तर या ठिकाणी नलगे हा जो शब्द आहे हा अनियमित क्रियापद आहे. कसा आहे, अनियमित या ठिकाणी क्रियापद आहे. अशा प्रकारचे जे काही क्रियापद असतात ते त्या ठिकाणी अनियमितपणे येत असतात. पुढचा प्रश्न आहे गुरुजी मुलांना बसवितात. या क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी मुलं बसतात का नाही, मुलांना हे गुरुजी बसतात, म्हणून या ठिकाणी बसवण्याचं कार्य जे केलेलं आहे गुरुजींनी, हे काय प्रायोजक या ठिकाणी क्रियापद आहेत. पुढचा प्रश्न या ठिकाणी सिद्ध क्रियापद कोणते? बाई वही आणतील, बाईंनी वह्या आणल्या, बाही वह्या आणल्या होत्या आणि बाही वह्या आणतात. तर या ठिकाणी बाईंनी वह्या आणल्या, आण हा काय या ठिकाणी धातू आहे. तर या धातूनुसार हे काय आहे, सिद्ध क्रियापद या ठिकाणी आहे बाईंनी वह्या आणल्या नावाचं. चला, पुढचा प्रश्न आहे मला कडू कारले खाववते. मला कडू कारले खावते या ठिकाणी अधोरेखित शब्दाची आपल्याला काय जात ओळखायची आहे. या ठिकाणी शक्य क्रियापद आहे, कारण की या ठिकाणी त्याची काय शक्यता आहे, तो कडू कारलं जरी असलं तो खाते म्हणजे त्याचे काय हे शक्य क्रियापद आहे. पुढील वाक्यातील क्रियापदाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. अवघड झाले आता सगळे. याचं जर आपण सरळ वाक्य केलं तर आता सगळे अवघड झाले, आता सगळे अवघड झाले असा याचा काय या ठिकाणी काय होतो, अर्थ होतो. तर आता सगळे अवघड झाले याचा या ठिकाणी काय अर्थ होतो. तर मग याचं क्रियापद कोणतं झालं, झाले हे काय झालं, क्रियापद झालेलं आहे. खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. पळवते, बसतो, पाहतो यापैकी नाही. तर सामर्थ्य म्हणजे या ठिकाणी काय तुम्ही करू शकता. तर या ठिकाणी काय मी पळू शकतो, मी बसू शकतो, या ठिकाणी शक्यता असली पाहिजे. म्हणून या ठिकाणी मला आता पळवते ही या ठिकाणी काय आहे, सामर्थ्यदर्शक हे क्रियापद या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे तानाजी शूरपणे लढाई लढतो. या वाक्यातील कर्ता आपल्याला शोधण्यासाठी क्रियापदाचा मूळ धातू काय आहे. तर या ठिकाणी लढाई लढतो, लढतो म्हणजे लढ हा काय या ठिकाणी मूळ धातू आहे. मग त्याला काय लढणे, लढतो, लढणारा हे या ठिकाणी प्रत्यय किंवा या ठिकाणी कृदंत लागून काय त्याचं पुढे प्रत्यय लागून त्याचं काय क्रियापद होऊ शकतं. तर मूळ धातू कोणता आहे, लढ हा मूळ धातू आहे. खालीलपैकी अनियमित क्रियापदे ओळखा. आहे, पाहिजे, नको, नलगे. तर यात आपण मगाच बघितलं नलगे म्हणजे काय, मला नाही पाहिजे. तर या ठिकाणी नलगे हे काय अनियमित क्रियापद आहेत. तर बाकीचे जे हे 2000 MCQ मित्रांनो आहेत मराठी व्याकरणचे, हे 2000 MCQ जर तुम्हाला घरपोच लागत असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता 80 10 45 77 60 या नंबरवर. तर आपल्या प्रत्येक परीक्षेच्या बॅचेससुद्धा सुरू असतात, त्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हटलं जाते. प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हटलं जाते. उदाहरणार्थ बघा, बसणे, बसणे हा क्रियापद आहे. यातला मूळ शब्द कोणता आहे, मग बस. बस जर शब्द असेल तर या मूळ शब्दाला आपण काय म्हणतो, धातू असं या ठिकाणी म्हणतो.
पुढचा शब्द आहे पुढारली. या क्रियापदाचा आपल्याला प्रकार या ठिकाणी ओळखायचा आहे. तर मित्रांनो पुढे हे काय आहे? अव्यय आहे. पुढे काय आहे? अव्यय आहे आणि या अव्ययापासून काय बनलेलं आहे? पुढारली. स्थिर काय क्रियाविशेषण आहे? स्थिरावली. तर या ठिकाणी अशा क्रियापदाला म्हटलं जाते साधित क्रियापद. आणि याला कोणतं साधित क्रियापद म्हटलं जाते? अव्यय साधित क्रियापद हे आहे. चला पुढचा प्रश्न आहे स्थिरावली. बघा प्रश्न परत घेतलाच, मी उदाहरण सांगितल्या. स्थिरावली या क्रियापदाचा तुम्हाला काय प्रकार ओळखायचा आहे? संयुक्त क्रियापद, प्रायोजक क्रियापद, शक्य क्रियापद, यापैकी नाही. तर स्थिरावली हा सुद्धा कसा प्रयोग आहे? यापैकी नाही. म्हणजे हे कोणतं क्रियापद आहे? मग सांगितल्याप्रमाणे धातू साधित क्रियापद. कोणतं क्रियापद आहे? धातू साधित क्रियापद. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे? तर या ठिकाणी पुस्तक नाम आहे, सुंदर विशेषण आहे, पोचणे क्रियापद आहे, लवकर क्रियाविशेषण अव्यय आहे. तर या ठिकाणी पोच धातूपासून पोचणे, तुम्हाला तुमचे आईवडील काय पोचतात, हा काय क्रियापद आहे. पुढचा प्रश्न आहे अथर्व मुलांना हसवतो. या ठिकाणी हसवण्याची जी क्रिया आहे ती कोण करते? अथर्व करते. मुलं हसतात का? नाही. म्हणून या ठिकाणी हे जे क्रियापद आहे कोणतं आहे? प्रायोजक क्रियापद या ठिकाणी आहे. तर असेच मित्रांनो या ठिकाणी मराठी व्याकरणचे आपण टोटल 35 टॉपिकचे 35 व्हिडिओ या ठिकाणी तयार करणार आहे. ज्यांना व्हिडिओ आवडले असतील ते या ठिकाणी घरपोच ही वही मागवू शकता. ही नोट्स किंवा या ठिकाणी डबल अकॅडमी ॲपवर ई बुक सेक्शनमध्ये सुद्धा मी हे टाकणार आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी तो ऐटीत चालतो. या ठिकाणी अधोरेखित शब्दाचा तुम्हाला उपपदार्थ ओळखायचा आहे. ऐटीत चालतो या ठिकाणी काय? तो ऐटीत चालतो, चालतो क्रियापद आहे. ऐटीत या ठिकाणी काय आहे? क्रियाविशेषण आहे. मात्र या शब्दाचा तुम्हाला काय? उपपदार्थ. तर या ऐटीत चालणे. कसे चालतं तो? म्हणजे चालणे म्हणजे काय? याची ही ऐट काय? ही याची रीत आहे. काय आहे? रीत आहे. म्हणून या ठिकाणी काय? ही ऐटीत शब्द हा काय? रीत आलेला आहे. वाघाने गायीवर झडप घातली. या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? तर तसं मित्रांनो या ठिकाणी हे जे वाक्यातील क्रियापद आहे हे काय या ठिकाणी आहे? झडप शब्द आहे आणि घातली. तर मित्रांनो या ठिकाणी घातली शेवटचा शब्द काय? काय घालणारा कोण? वाघ. वाघ काय करतात? कोणावर घातली? गायीवर. मग वाघ गायी कर्म. तर या ठिकाणी घातली काय यातलं क्रियापद आहे. तर अशा तऱ्हेनं मित्रांनो या ठिकाणी आपण क्रियापद या टॉपिकवरचे मागील परीक्षेत आलेले आणि सरावासाठी घेतलेले सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. बाकीचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या ठिकाणी लिस्ट टाकलेली आहे. ती लिस्ट पाहून तुम्ही काय सर्व लेक्चर हे पाहू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करण्यास अजिबात विसरू नका. सर्व व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये दिसून येतील. ओके, थँक्यू.